नमस्कार फ्रेंड, या व्हिडिओमध्ये 1 ते 3 ते 4 ब्लाउज एक साथ कटिंग कशी करायची ते पाहणार आहेत। 4 टक्सची मापे टाकून तुम्ही पाहू शकता 14 इंच उंची आहे, 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, 5.5 इंच मुंड्यासाठी पण उंची घेतलेली आहे आणि 1.25 इंचावर मार्किंग करून राऊंड शेप दिलेला आहे। मुंड्यासाठी 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेले, गळ्यासाठी 10 इंच उंचीचा गळा आहे, 4 इंच शोल्डर टक्ससाठी माप टाकलेले आहेत। बॅक साइडला 14 इंच उंची आहे, फ्रंट साइडला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि 15 इंचवर मार्किंग करून 5.5 इंच शोल्डर आणि मुंड्यासाठी पावणे इंचवर मार्किंग करून घ्यायची। पुढचा 6 इंचवर मार्किंग करून व्यवस्थित गळ्याला राऊंड देऊन घ्यायचा। 3 इंचची क्रॉस पट्टी आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे व्यवस्थित 3 ते 4 ब्लाउज तुम्ही एक साथ कटिंग करू शकता। जे कोणी नवीन ब्लाउज शिवत असेल, जे कोणी बिगनर असतील त्यांनी ना पिनअप केल्याशिवाय ब्लाउज कटिंग करायचे नाही, जेणेकरून ब्लाउज हलणार नाहीत आणि व्यवस्थित कटिंग केली जाईल। म्हणून पिनअप करणं आवश्यक आहे। इथं मी काही पिनअप केलेला नाहीये, मी रेग्युलर असेच ब्लाउज कटिंग करते, त्याच्यामुळे मला सवय झालेली आहे। तुम्ही पिनअप केल्याशिवाय कटिंग करू नका। अशा प्रकारे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता फ्रंट साइडला पण व्यवस्थित मार्किंग केल्यावर कटिंग करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये किती छान फिनिशिंग सोबत कटिंग केली जात आहे। खूप कमी वेळात तुम्ही एकसारखे 3 ते 4 ब्लाउज कटिंग करू शकतात, जेणेकरून तुम्हाला शिवायला पण खूप कमी वेळ लागेल। अशा प्रकारे कटिंग केलं तुमचा वेळ पण वाचेल। अशा प्रकारे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आणि क्रॉस पट्टी पण व्यवस्थित कटिंग करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे व्यवस्थित कटिंग केले ना ब्लाउज पण खूप छान फिनिशिंग येते। आपल्याला इथं स्लीव कटिंग करायचे, तुम्ही पाहू शकता उरलेला भाग व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे। अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचा आणि 5 इंचाची 4 इंचाची स्लीव आहे, आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे स्टिचिंग साठी। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मार्किंग करून 2.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि स्लीवचा शेप देऊन घ्यायचा, कटिंग व्यवस्थित करून घ्यायची। अशा प्रकारे हळूहळू कटिंग करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता स्लीवची पण कटिंग झालेली आहे अशा प्रकारे। आणि फ्रंट साइडला जो भाग कटिंग केलेला आहे तो निम्म्यावर ठेवून व्यवस्थित फ्रंट साइडचा पण खोलगट भाग कटिंग करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।